नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक साधारण एक महिना झाला, आता जास्त झाला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले 8 फेब्रुवारी. म्हणजे आता जवळजवळ 5-6 आठवडे होऊन गेले. आणि तो पराभव स्वीकारताना मला असं वाटतं की केजरीवाल यांनी मनाचा मोठेपणा दाखवला होता. त्यांनी फार मोठी प्रतिक्रिया न देता एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियात टाकला की दिल्लीच्या मतदाराने, दिल्लीच्या जनतेने जो कौल दिला आहे, जो जनादेश दिला आहे, तो आम्ही मान्य करतो. आणि ज्यांना सत्ता सोपवलेली आहे त्या भाजपचं सुद्धा आम आदमी पार्टी अभिनंदन करते. आणि आमच्यावर जी विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी टाकली आहे, तो विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम कसं करायचं हे आम्ही आता यापुढे दाखवू. विधायक विरोधी पक्ष होऊन आम्ही दाखवू, असं केजरीवाल यांनी सांगितलं. दुर्दैव असं आहे की नवं सरकार भाजपचं बनून रेखा गुप्ता या महिलेला मुख्यमंत्री केल्यानंतर, सरकारचा शपथविधी झाल्यानंतर जे काही विधानसभेचं अधिवेशन सुरू झालं त्याच्या आधीपासूनच आम आदमी पार्टीने विधायक विरोधी पक्ष कसा असू नये याचं प्रदर्शन सुरू केलं. आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत म्हणून मतदाराने आपल्याला हाकून लावलेला आहे. प्रचंड बहुमत देणारा मतदार आपल्या विरोधात गेला आणि आपल्याला अक्षरशः हुसकावून लावलं. असं असताना जर आम आदमी पार्टी अजून 15 दिवस ज्या सरकारला झालेले नाहीत त्याच्या जाहीरनाम्यातले विश्वासनं आणि वचनं पूर्ण करण्यासाठी आरडाओरडा करायला लागली, तर तुम्ही अधिक उघडे पडता मतदारासमोर, तुम्ही अधिक खोटारडे ठरता. कारण सरळ होतं. विधानसभा निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक महिलेला 2,500 रुपये देण्याचं आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिलं होतं. आणि मग ते तुम्ही कधी देणार हे आम आदमी पक्षाच्या विरोधी नेत्या आतिशी मार्लेना विचारत होत्या. पण असंच आश्वासन 1,000 रुपये दरमहा महिलांना पंजाबमध्ये आम आदमी पार्टी देणार होती. ते सरकार बनून 3 वर्ष उलटली तरी एकाही महिलेला अजून 1,000 रुपये सुद्धा देऊ शकलेला नाही आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री किंवा सरकार. तर आपण कुठल्या तोंडाने दिल्लीत हा प्रश्न विचारतोय याचं भान त्यांना राहिलं नाही. आणि तिथे कळतं की केजरीवाल बोलले होते काय, की विधायक विरोधी पक्ष कसा असेल. सरकारने अमुक केलं की आम्ही त्याच्या विरुद्ध बोलणार, सरकार काही करो आम्ही त्याच्या विरुद्ध बोलणार. सरकारने यमुना नदीला यमुना नदी म्हटलं तर आम्ही तिला गंगा नदी म्हणणार. सरकारने सूर्याला चंद्र म्हटलं किंवा सूर्याला सूर्य म्हटलं तर आम्ही उलट चंद्र म्हणणार. याला विरोधी पक्ष म्हणत नाही. विरोधी पक्षाची जबाबदारी सरकार इतकीच असते. आणि उत्तम विरोधी पक्ष ही सुद्धा लोकशाहीची सगळ्यात मोठी गरज असते. जितका बेजबाबदार विरोधी पक्ष असतो तितकं सरकार आणि लोकशाही गडबडत जाते, अराजक माजते. विरोधी पक्षाचं ऐकून घेऊन सत्ताधारी पक्षाला काम करायला लागणं ही लोकशाहीची व्यवस्था असते. सत्ताधाऱ्यांच्या चुका काढणं, त्या चव्हाट्यावर आणणं आणि चाबूक हाणल्यासारखं सरकारला योग्य मार्गावर ठेवणं ही विरोधी पक्षाची जबाबदारी असते. दुर्दैव असं झालंय की आज सगळ्यांना सत्तेत बसायचंय आणि विरोधी पक्ष व्हायचं नाहीये. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये पहिल्या जवळजवळ 30-40 वर्षामध्ये तुम्ही बघाल तर विरोधी पक्षाची ताकद कायदे मंडळात फार कमी होती. पण जे मोजके लोक, 15-20 लोक तर लोकसभेमध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यसभामध्ये असे असायचे की त्या 15-20 लोकांना विरोधी पक्षातल्या सत्तेत बसलेले 200-200 आमदार, 300-300 खासदार घाबरायचे. लोहियांसारखा एक किंवा मधुलिमय यांच्यासारखा खमक्या विरोधी नेता भाषणाला उभा राहिला तर पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी हे जागेवरून हलायचे नाहीत.
इतकं विरोधी पक्ष आपले काय वाभाडे काय तो काढतोय ते ऐकण्याची तयारी होती. मला आठवतं एकदा रेल्वे बजेटवर लोहिया, राम मनोहर लोहिया बोलले होते की या देशातली कुठलीही रेल्वे गाडी कुठल्याही स्थानकावर कधीही वेळापत्रकानुसार पोहोचत नाही. त्याला उत्तर देऊ शकलं नव्हतं सरकार. पण सरकारने एक काम केलं की तेव्हाच्या जितकं सगळी रेल्वेची टाइम टेबल होती ती अशी बदलून टाकली की प्रत्येक गाडी कमीत कमी 2-3 तासापासून 12-12 तासापर्यंत त्यांची पोहोचण्याची वेळ वाढवून टाकली. हा दबदबा होता मित्र. त्याला विधायक विरोधी पक्ष म्हणतात. केजरीवालचे व्हिडिओमध्ये म्हणतात की आम्ही आता विधायक विरोधी पक्ष असतो म्हणजे काय ते दाखवू. तर त्याची उदाहरणं खूप आहेत. ती शोधता आली पाहिजे, त्याचं अनुकरण करता आलं पाहिजे. जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी, मला वाटते 1993 किंवा 94ची गोष्ट असेल, ज्या वेळेला काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानने जगातल्या 50-55 मुस्लिम देशांना एकत्र आणलं आणि भारत विरोधी एक प्रचार सुरू केला होता की भारताच्या काश्मीरमध्ये मानवी हक्कांचं हनन होतं, मानवी हक्क पायदळी तुडवले जातात. तेव्हा मानवाधिकार संघटना जी काय आहे तिथे आपली बाजू मांडण्यासाठी देशाचे पंतप्रधान काँग्रेसचे नरसिंहराव यांनी ती जबाबदारी विरोधी नेता असलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर सोपवली होती. तिथेच नाही, पुढे राष्ट्रसंघामध्ये जेव्हा असाच प्रयत्न पाकिस्तानने केला तेव्हा पाकिस्तानची भूमिका हाणून पाडण्यासाठी पंतप्रधान नरसिंहराव यांनी विरोधी नेते अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रसंघाच्या बैठकीला पाठवलं होतं. तत्कालीन परराष्ट्र मंत्री दिनेश सिंग हे आजारी होते, मला वाटते कोमात गेलेले होते. राज्यमंत्री परराष्ट्र खात्याचे सलमान खुर्शीद वाजपेयींबरोबर गेले होते. पण अत्यंत महत्वाचं भाषण राष्ट्रसंघामध्ये भारत सरकारच्या वतीने विरोधी पक्ष नेता अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं होतं आणि पाकिस्तानची भूमिका हाणून पाडली होती. विरोधी नेता कसा असावा? जगासमोर भारत सरकार आणि भारतीय संसदेतला विरोधी पक्ष एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून जगाशी लढतात हे दाखवण्याचा विरोधी नेता प्रयास हा नरसिंहरावांनी केला आणि वाजपेयींनी केला. आज कुठे त्याचा मागमूस, वाजपेयींचा असो किंवा नरसिंहराव असो, यांचा मागमूस तरी तुम्हाला राहुल गांधींमध्ये दिसतो का? आपलं सरकार पाडायला टपलाय असल्या विरोधी नेत्यावर आणि विरोधी पक्षावर नरसिंहरावांनी विश्वास टाकला होता. तो विश्वास आज मोदी, राहुल गांधी विरोधी नेते आहेत त्यांच्यावर टाकू शकते का? नाही टाकू शकत. नाही टाकू शकत. कारण सरळ आहे की हा माणूस भारताचा विरोधी नेता आहे संसदेतला, पण परदेशात गेल्यावर मिळेल तिथे भारत विरोधी न विचारताही बोलत असतो, भारताची बदनामी करत फिरत असतो. त्याला अधिकृतरित्या भारत सरकारचा मंच देणं याची सरकारला भीती वाटणार. असो, केजरीवाल यांनी जे विधायक विरोधी पक्ष म्हटलंय त्यानिमित्ताने मला आठवलं. पण वाजपेयींचा काळ जुना आहे, आपण अगदी अलीकडच्या काळात येऊ. काल परवाची गोष्ट आहे. काल परवाची गोष्ट आहे. खूप जुन्या गोष्टी मी सांगू शकतो. महाराष्ट्रात दुष्काळ पडला असताना जवळजवळ 50 वर्षापूर्वी, 52 वर्षापूर्वी सरकारला दुष्काळ निवारणासाठी जे पैसे लागणार होते तेव्हा करवाढीचा प्रस्ताव विरोधी पक्षांनी आणला होता. मला वाटतं कृष्णराव धुळूक वगैरे शेका पक्षाचे विरोधी नेता होते. जनतेच्या हितासाठी राजकारणातले सगळे भेदभाव सोडून एकत्र येण्याची क्षमता या देशामध्ये होती, महाराष्ट्रामध्ये होती. आणि काल परवा ज्या वेळेला झारखंड, जिथे झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस पक्षाचं सरकार आहे, त्यांनी एका
त्यांच्या झारखंडच्या एटीएस म्हणजे पोलीस खात्याने धुमाकूळ घालणारा अमन साहू नावाचा एक गँगस्टर माफिया, त्याला छत्तीसगडमधून झारखंडमध्ये नेत असताना, रांचीला नेत असताना काहीतरी गडबड झाली आणि त्याचा एन्काउंटर करावा लागला. कोण आहे सत्तेत बसलेला? सत्तेत काँग्रेस सुद्धा बसली आहे आणि झारखंड मुक्ती मोर्चा बसलाय. भाजप हा झारखंडच्या विधानसभेतला विरोधी नेता आहे. बाबूलाल मरांडी नावाचे विरोधी नेता आहेत. ज्या माणसाने फक्त झारखंड नव्हे तर बाजूच्या छत्तीसगड आणि ओरिसा या 2-3 राज्यामध्ये, अगदी बंगालमध्ये सुद्धा आपल्या गुन्हेगारीचा धुमाकूळ घातलेला होता. त्याच्या विरोधात झारखंड या भाजप विरोधी सरकारने एक निर्णय घेतला की याचा बंदोबस्त केला पाहिजे आणि त्यासाठी झारखंडचे पोलीस कामाला लागले होते. आणि त्याला रायपूरहून रांचीला आणताना एन्काउंटर झाला. तर ताबडतोब झारखंड हा आपल्या विरोधी पक्षाचं सरकार आहे, तर त्याला बदनाम करण्याचा पवित्रा भाजपचा विरोधी नेता बाबूलाल मरांडी यांनी घेतला नाही. जेव्हा अमन साऊच्या एन्काउंटर विषयी बाबूलाल मरांडी यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी मागितली, तेव्हा त्यांनी ठामपणे सांगितलं, फार चांगली गोष्ट झाली. कारण गुन्हेगार, माफिया, गँगस्टर हे कोणाचेही नसतात. ते कुठल्याही पक्षाचे नसतात, कुठल्याही जातीचे नसतात. ते समाजासाठी कलंक असतात, ते समाजासाठी संकट असतात. तेव्हा त्यांचं निर्मूलन जो कोणी करेल त्याची पाठ थोपटली पाहिजे. मग ते झारखंडमधलं आमच्या विरोधातलं सरकार असलं तरीही चालेल. त्यामुळे झारखंड विधानसभेतले विरोधी नेता बाबूलाल मरांडी यांनी कसं विधायक असलं पाहिजे लोकशाहीत याचा एक ताजा नमुना पेश केला. केजरीवाल यांच्याकडे कान आणि डोळे असतील, राहुल गांधी यांची बुद्धी ठिकाणावर असेल, तर त्यांनी बाबूलाल मरांडी यांनी अमन साहू या गँगस्टर एन्काउंटर प्रकरणात घेतलेली भूमिका समजून घेतली पाहिजे. समजून घेतली पाहिजे. दुर्दैव बघा की त्याच काँग्रेस बरोबर, झारखंड मुक्ती मोर्चा बरोबर खांद्याला खांदा लावून बसलेले जे इंडी अलायन्स मधले पक्ष आहेत, मग ती उबाठा शिवसेना असो महाराष्ट्रातली, किंवा उत्तर प्रदेशातले एक काय ते अखिलेश यादव असो, किंवा बिहारमधले तेजस्वी यादव असो, यासारखे नेते उत्तर प्रदेशात जेव्हा अशाच विकास गुप्ते किंवा अतिक अहमद वगैरे लोकांचे एन्काउंटर झाले, तेव्हा गुन्हेगारीचं समर्थन करायला बाहेर पडले होते. विरोधी पक्ष कसा असू नये याचं हे उदाहरण आहे. त्या बदलापूरची काय घटना घडली आणि त्यातल्या एका आरोपीचा एन्काउंटर झाला, तर त्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह लावायला उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस सगळे धावत सुटले होते. बाबूलाल मरांडी यांनी तसं केलेलं नाही. विकास गुप्त काय तो विकास दुबे का काहीतरी होता, किंवा अतिक अहमद वगैरे अशा लोकांचा एन्काउंटर झाल्यानंतर अखिलेश यादव त्या एन्काउंटरच्या विरोधात बोलत होते. ही जी गोष्ट आहे. किंवा तुम्हाला आठवत असेल तर ते बाटला हाऊस दिल्लीचं, त्यामध्ये एका जिहादीचा एन्काउंटर झाला आणि त्यात एक पोलीस अधिकारी सुद्धा बळी पडला होता. तरीही काँग्रेसचे दिग्विजय सिंग त्या अतिरेक्यासाठी अश्रू ढाळत होते आणि पोलिसांच्या नावाने बोटं मोडत होते. विरोधी पक्ष कसा असू नये याची उदाहरणं यातून काँग्रेस असेल, उबाठा असेल, अखिलेश असेल, तेजस्वी यादव असेल, ते सादर करतात. आणि दुसऱ्या बाजूला बाबूलाल मरांडी आहे, भाजपचा बिहार झारखंड विधानसभेतला विरोधी नेता. त्याने हेमंत सोरेन यांच्या सरकारच्या एटीएसने जो एन्काउंटर केला त्याचे स्वागत केलेलं आहे, त्याला पाठिंबा दिलेला आहे. कायदा, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग या ज्या सार्वजनिक व्यवस्था आहेत त्यावर जोपर्यंत जनतेचा विश्वास असतो तोपर्यंतच लोकशाही
यशस्वीरित्या चालत असते. रोजच्या रोज तुम्ही या प्रत्येक सार्वजनिक व्यवस्था आहेत, यंत्रणा आहेत, मग ते पोलीस असो, कोर्ट असो, न्यायव्यवस्था असो, कायदा असो, निवडणूक आयोग असो, एटीएस असो, सीआयडी असो, तपास यंत्रणा असो, या प्रत्येकावर भाजपचे खिशात टाकले, भाजपनी सूडबुद्धीने यांना वापरले, असे आरोप करत राहिलात तर तुम्ही भाजपचा विरोध करत नसता, तर इथल्या लोकशाही यंत्रणेला खिळखिळी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि जेव्हा विरोधी पक्ष असे वागतात तेव्हा विरोधी पक्षामुळे लोकशाही धोक्यात येत असते. त्यामुळे विधायक विरोधी पक्ष आणि जबाबदार विरोधी पक्ष ही खरंच भारतीय लोकशाहीची गरज आहे. आज सत्ताधारी किती बेताल वागतात, सत्तेचा गैरवापर करतात, ही बाब माझ्या मते दुय्यम आहे. विरोधी पक्ष किती बेताल वागतात ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने घातक झालेली आहे. संविधानाला धोका आहे तो विरोधी पक्षांपासून आहे, कारण विरोधी पक्षच संविधानाने प्रस्थापित केलेल्या प्रत्येक संस्था व्यवस्थेला पोखरून काढण्यासाठी, त्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास उडवून लावण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आणि एक गोष्ट एक विसरतात की ज्या वेळेला सामान्य जनतेचा तुम्ही असल्या व्यवस्थांवरून विश्वास उडवता, त्यातून अराजक येतं, आणि एकदा अराजक आलं की ते अराजक हे फक्त भाजपला त्रासदायक नसणार आहे, उद्या तुम्ही सत्तेत आलात तर ते तुम्हाला सुद्धा भेडसावणार आहे. अफगाणिस्तानात जिहाद घडवण्यासाठी पाकिस्तानने ज्या ज्या उचापती केल्या होत्या आणि त्यातून तालिबान, मुजाहिदीन हे जे भस्मासूर निर्माण केले, आज तेच भस्मासूर उलटलेले आहेत. आणि तेच भस्मासूर काय ते तहरीके तालिबान पाकिस्तान किंवा तालिबान अफगाणिस्तान आणि बलुची बंडखोर होऊन पाकिस्तानच्याच बोकांडी बसलेले. कारण आपापल्या तात्पुरत्या राजकीय स्वार्थासाठी पाकिस्तानी सेना, पाकिस्तानी राज्यकर्ते, पाकिस्तानी राजकारणी आणि पाकिस्तानी धर्मांध नेते पक्ष यांनी पाकिस्तानात जी काय दुबळी का होईना लोकशाही होती, ही गेल्या 25-30 वर्षात पूर्णपणे खिळखिळी करून टाकलेली. प्रत्येक संस्थेवरचा, प्रत्येक व्यवस्थेवरचा सामान्य जनतेचा विश्वास याच लोकांनी उडवत नेला, आणि त्याचे सगळ्यात भयंकर दुष्परिणाम त्यांनाच भोगावे लागते. मुशर्रफ असोत, नवाज शरीफ असोत, या बेनजीर भुत्तो असोत, प्रत्येक पाकिस्तानी नेत्याला आणि निवृत्त सेनापतीला, जनरलला पाकिस्तान सोडून पळून जावं लागलं. हे आपल्या डोळ्यासमोर आहे, आपल्या डोळ्यासमोर. त्यामुळे कितीही दुबळ्या झाल्या तरी ज्या लोकशाही व्यवस्था आहेत त्या व्यवस्था टिकवण्यासाठी विरोधी पक्षांनी जबाबदारीने पुढे गेलं पाहिजे. एकदा त्या व्यवस्था दुबळ्या होऊन गेल्या की मग आणीबाणी म्हणजे काय हे आम्ही अनुभवलेलं आहे. आज मोदी यांच्यावर कितीही हुकुमशाहीचे आरोप करा, पण त्यांच्या विरोधात सुद्धा, त्यांच्या सरकारच्या निर्णयाविरोधात सुद्धा तुम्हाला कोर्टात दाद मागता येते. निवडणूक आयोगाकडे सत्तेत बसलेल्यांच्या विरुद्ध तुम्हाला अर्ज करता येतो, न्याय मागता येतो, दाद मागता येते. जर तुम्ही त्यांच्यावर सुद्धा भाजपच्या खिशातले असे आरोप करायला लागल्यानंतर ते कंटाळले आणि खरोखरच सत्तेत बसलेल्यांना शरण गेले, तर मग तुम्हाला न्याय मागायला सुद्धा जागा उरणार नाही. आणि म्हणून विरोधी पक्षाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते लोकशाही टिकवण्याची, आणि ती लोकशाही टिकवण्याचा सगळ्यात मोठा मार्ग हा असतो की न्यायव्यवस्था, कायदा व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था या संशयास्पद न बनवणे, आणि सामान्य जनतेचा अशा सगळ्या लोकशाही यंत्रणा असलेल्या व्यवस्थांवर आणि संस्थांवर विश्वास वृद्धिंगत करणं आवश्यक असतं. आणि ती सगळ्यात मोठी जबाबदारी सत्ताधारी पक्षावर नसते तर विरोधी पक्षावर असते. म्हणून बाबूलाल मरांडी किंवा
त्या काळातली मी धुळूप वगैरे नावं सांगितली, वाजपेयींचं उदाहरण दिलं. हे सगळे विरोधी नेते म्हणून अप्रतिम का होते? तर त्यांनी या देशातली लोकशाही अधिक मजबूत व्हायला विरोधी पक्षात असतानाही महत्वाचं योगदान दिलेलं आहे. जिथे आजचे सगळेच्या सगळे जवळजवळ विरोधी पक्ष तोकडे पडत आहेत. मग ते प्रादेशिक असोत, उबाटा शिवसेना सारखे किंवा काँग्रेस सारखे राष्ट्रीय पक्ष असो. जबाबदार विरोधी पक्ष म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल, केजरीवाल असोत किंवा राहुल गांधी यांनी पहिल्यांदा या सगळ्या जुन्या विरोधी पक्षाच्या विधायक योगदानाचा अभ्यास केला पाहिजे. अगदी ताजं उदाहरण म्हणून बाबूलाल मरांडी यांच्या मनाचं औदार्य आणि मोठेपणा समजून घेतलं. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.